ओम सर्वांना. मी मुलुंड ईस्टमधील मिठागर रोडवर श्री गणाधिराज सोसायटीमध्ये राहतो. या ठिकाणी ती 1+3 माळ्याची बिल्डिंग आहे. या ठिकाणी ही जी झाडं आहेत आपण पाहिलं तर लक्षात येईल. ही झाडं या 1+3च्या वर गेलेली दिसत आहे. बिल्डिंगच्या पेक्षा झाडांची उंची जास्त आहे. याशी बघा, झाडांची उंची 1+3च्या वरती गेलेली आहे उंची. हे दरवर्षी साईडवरनं बाजूच्या फांद्या तोडल्या जातात आणि झाडांची उंची आता 40 फुटाच्या वर गेलेली दिसते. 40 फुटाच्या वर ही झाडं गेलेली आहेत. हे पहा, या बिल्डिंग 1+3 अशी ही बिल्डिंग आहे आणि झाडं पाहिली तर 1+3 म्हणजे 4 माळ्यापेक्षाही झाडं उंच गेलेली आहे. म्हणजे 40-50 फूट अशी ह्यांची उंची झालेली आहे. दरवर्षी झाडं म्युन्सिपाल्टीचे कर्मचारी येतात आणि ते खालच्या फांद्या छाटतात आणि झाडांची उंची वाढत चाललेली आहे. आता हे बघा, ही उंची झाडांची, हे एक मोठं जुनं झाड आहे. हे सुद्धा बिल्डिंगच्या वरती गेलेलं आहे. सर्वत्र जर पाहिलं तर ही अशा प्रकारची झाडं उंच झाडं आहेत जी बिल्डिंगच्या वरती गेलेली आहे. आणि आपण ऐकतोय सध्या की मुंबई आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झाडं पडत आहेत, जीवितहानी होते आहे, मालमत्तेची पण हानी होते आहे आणि मग त्याच्यावर राजकारण्यांचा गोंधळ चालतो. अशी उंच झाडं आहे. तर या ठिकाणी कुणाची चूक आहे बघा. ही बिल्डिंग 1+3 म्हणजे 4 माळ्याची बिल्डिंग आहे. झाडं त्याच्याहीपेक्षा उंच आहे. झाडाची उंची ही आज ना उद्या कधीतरी वाऱ्याच्या झोळक्यानं ती पडणारच आहेत. जोराचं वारं आलं की ती पडणार आहेत. मग ते पुन्हा याच्यावर गोंधळ होणार, पुन्हा जीवितहानी होणार, संपत्तीची पण हानी होणार आणि मग पुन्हा राजकारण्यांचा गोंधळ. आता याबाबत कोण चुकतं आहे नक्की, याविषयी कोण ठरवणार? चुका कोणाच्या आहेत, नुकसान कोणाचं होतं आहे, याविषयी कोणही विचार करत नाही. जीवितहानी होते, संपत्तीची पण हानी होते. गाड्यांची, गोरगरिबांच्या रिक्षा तुटत आहेत, टॅक्सी तुटत आहेत, गाड्या तुटत आहेत. गोरगरिबांचं जीवितहानी होते, अनावश्यक नुकसान होतं आहे. पण याकडे कोणाचंही लक्ष नाही. फक्त राजकारणी आरडाओरडा करतात आणि पुन्हा 4 दिवसांनी हा सगळा आरडाओरडा बंद होतो. पहा, बिल्डिंगपेक्षा उंच झाड आहे. दरवर्षी त्याचं बाजूने फांद्या तोडल्या जातात आणि झाडं आता उंच 40, 50 फूट उंच झालेली आहेत. आणि याच ठिकाणी जर ही झाडं 20 ते 25 फूट असतील आणि त्याचा उंची कमी असेल आणि झाड डेरेदार राहण्यासाठी फांद्यासुद्धा 10 ते 12 फूट, चारी बाजूला 10 ते 12 फूट अगर फांद्या असतील आणि झाडाची उंची 20 ते 25 फूट असेल तर ही झाडं पडण्याची भीतीच राहणार नाही. उलट छानदार सावलीसुद्धा मिळेल. पण असं कोणी विचारच करत नाही. ते म्युन्सिपाल्टीचे कर्मचारी येतात, त्यांना सांगितलं की वरून छाटा, पण ते म्हणतात आम्हाला अलाउड नाही आहे, असं तोडता येत नाही, फक्त साईडच्या फांद्या तोडतात. अशा ह्या वर्षानुवर्ष फांद्या तोडत ही झाडं आज बिल्डिंगच्या 4 माळ्याच्या बिल्डिंगपेक्षाही उंच गेली आहे. ही आज ना उद्या कधीतरी पडणारच. मग त्याच्यामध्ये जीवितहानी पण होऊ शकते,
लोकांच्या गाड्यांचं नुकसान होऊ शकतं. अशीच झाडं रोडवर पण पडत आहेत. त्याच्यामध्ये कालच एक ठिकाणी मुलुंडमध्ये बाईकवर झाडाची फांदी पडली आणि त्याच्यामध्ये त्याचं बाईकचं आणि त्याचं पण नुकसान झालं. तर हे रोजचंच झालेलं आहे. पण याच्यावर जर खरा उपाय असेल तर मुंबईमध्ये झाडांची उंची कमी ठेवली पाहिजे. 20-25 फुटाच्या वर उंची न ठेवली नाही तर ही झाडं पडणारच नाही आहेत. आणि फांद्यासुद्धा चारी बाजूला 10 ते 12 फूट असतील, त्या पुढे जाणार नाही. त्याची काळजी जर घेतली तर हे जे रोजच्या रोज या ठिकाणी गडबड घोटाळा होतो आहे असा होणार नाही. याविषयी कोणीतरी प्रशासनाने लक्ष द्यावं अशी अपेक्षा आहे. आता हे झाड बघा, हे 20-25 फूट उंचीचं ठेवलेलं आहे. म्हणजे म्युन्सिपाल्टीच्या कर्मचाऱ्यांना रिक्वेस्ट करून हे झाड असं उंची कमी ठेवलेले 20-25 फूट. आता हे पडणारच नाही आहे. ह्याच्या फांद्यासुद्धा थोड्या ठेवल्या आहेत, 20-25 फूट असे वाढलेले नाही आहेत. पण हे झाड बघा, ही झाडं बघा, 4 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि झाडं 4 फ्लोअरच्या वर गेलेले आहे. याची झाडाची उंची बघा, हे अजून 2 माळेवर असते तर त्याच्याही वरती हे झाड गेलेलं असतं. आता ही झाडांच्या खाली गाड्या पण पार्क केलेल्या आहेत. आज ना उद्या केव्हा तरी मोठं वादळ आलं, मोठा वारा आला तर ही झाडं पुन्हा कोसळणार. मुलं खाली खेळत असतात. पण याविषयी आणि ही स्थिती आज मुंबईमध्ये सर्वत्र आहे. झाडाची उंची वाढलेली आहे. झाडाच्या आजूबाजूच्या फांद्या तोडल्या जात आहेत पण उंची मात्र वाढत चाललेली आहे. याच्यावर जर वेळीच शासनाने लक्ष दिलं आणि ही उंची कमीत कमी कशी राहील असा जर प्रयत्न केला, 20 ते 25 फूट आणि चारी बाजूला झाडांच्या फांद्या जादाचे जादा 10 ते 12 फूट अशा जर राहिल्या तर त्या झाडांपासून कधीही नुकसान होणार नाही. याविषयी शासन लवकर प्रयत्न करेल अशी अपेक्षा करतो परमेश्वरचरणी. ओम. धन्यवाद.